दीप्ती 11 विश्वी संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः आपण विचार केला तर क्षेत्ररक्षकी सजवली म्हणजे हा कदाचित इथे कालच्या दिवसापासून नारायण सर आम्ही पाहिलं तर ही खेळपट्टी जी आहे ती सातत्याने गोलंदाजाला साथ देणारी खेळपट्टी होती. मात्र या खेळपट्टीचा विचार बदलवला गव्हर्नर, कारण 5 षटकामध्ये टोटल 69 धावेची गरज असताना 45 धावा वैयक्तिक ठोकल्या आणि सामना तो जिंकला होता. मात्र बॅड लक होते आणि हॅडलक होते इथे बसलेला खेळाडू जे पहा सलामीची जोडी मैदानात जातोय. आज वेळ घेऊ नका, आज आपल्याला सामना संपुष्टात करायचा आहे. गोल्डन ट्रॉफी इथे आहेत, त्या गोल्डन ट्रॉफीवरती एक तर रानसईच विभागातला संघाचं नाव कोरेल. आजच्या दिवसामध्ये कुठल्या संघाचं नाव कोरेल. गेम स्टार्ट, गेम ऑन. ग्रीन सिग्नल इथे येतोय पंचांचा. प्रथमतः गोलंदाज येतोय पहा इथे दीप्ती 11 विश्वी संघाकडनं रोहित. अप्रतिम पहिलाच बॉल फेकलाय. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये, एका बाजूला मधुकर तर दुसऱ्या बाजूला करण. ही जोडी मैदानाच्या आत का उतरली तर आपल्या संघासाठी धावसंख्येचा फलक, धावसंख्येचा डोंगर रचण्यासाठी. पहिलाच बॉल इथे चांगला फेकलाय रोहितच्या हातामधून. मॅनेटी पॉवरचा पहिला षटक. 9 खेळाडू सलकरच्या आतमध्ये आपल्यास पाहायला मिळतील. यावेळेस लो फुलटाच बॉल ऑन साईडला खेळलाय पहा. इथेच लिमिट ऑन क्षेत्रामध्ये हा बॉल चांगला पकडला जातो आहे आणि त्या ठिकाणी पहा एक चांगला खेळाडू, विश्वी गावाचा खेळाडू ज्याला प्रेमानं बोंबो माटे या नावानं ओळखला जातोय, तोच खेळाडू विलास इथे चांगला प्रयत्न करतोय. विकास पहा, खरं नाव आहे विकास, मात्र ज्याला प्रेमानं मीच नाव ठेवलंय बुंबुम माट्या, चांगला प्रयास करतोय. आणि यावेळेस मात्र डावकर हाताचा खेळाडू, जो खेळाडू सातत्याने बऱ्याचशा मैदानावरती, आज या उरण तालुक्यामध्ये बरीचशी मैदाने इथे आहेत, त्या संपूर्ण मैदानामध्ये आदिवासी समाजाने मी कॉमेंट्री केली, तिथे षटकारानं खाता खोलणारा हा खेळाडू, कमीत कमी उंचीचा, आणि या मैदानावरती फटकेबाजी जर त्यांनी केली तर इथे त्या सर्व खेळाडूंची तो मन जिंकेल. मात्र हा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत क्रिकेटला निकाल लागत नाही. यावेळेस मात्र पहा पंचांचा इशारा येणं देखील गरजेचं आहे. इशारा येतोय या ठिकाणी. ऑफस्टम्पच्या बाहेरून जाणारा बॉल इथे अतिरिक्त घोषित केलाय, खराब घोषित केलाय. अशा प्रकारे 2 बॉलचा खेळ संपलाय. टोटल धाबा आल्यात 2. बॉल फेकले 3, त्यामध्ये एक खराब बॉल होता. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज पहा या ठिकाणी. बॅक टू द फिल्डर, बॉल लिमिट ऑफ क्षेत्रामध्ये बॉल. इथे मात्र काय घडलंय, विपरीत बुद्धी विनाशकार्य कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. काय गरज होती का विकेट सोडण्याची, आणि विकेट क्रमांक पहिला बाद झालाय. तंबूच्या आसऱ्याला खेळाडू क्रमांक बाद झाला मधुकर. बॅक टू द पॅव्हलियन डीजे सचिन. तेरे बाप को भूल गया क्या? पहा मधुकरला इथे धाबा जमावण्यासाठी पाठवला होता, मात्र विपरीत बुद्धी अंतिम क्षणाला वापरली गेली आणि त्या प्रयासामध्ये धावचीत हा खेळाडू बाद झाला. तंबूच्या आसऱ्याला परतला. नवीन फलंदाज इथे मैदानात जातोय, याच विभागातील, याच गावातील, अर्थातच चिरनेचा हा खेळाडू आहे. मैदानात उतरलाय गणेश, सॉरी विजय. नवीन फलंदाज क्रमांक नंबर 3 मैदानात उतरलाय. विजय आपल्या संघासाठी धाबा जमायचे आहेत. यावेळेस पहा इथे पॉइंट गल्ली क्षेत्रामध्ये हा बॉल ढकलला जातोय आणि त्या बॉलवरती मिळत आहे चांगली धावसंख्या. इथे मात्र एकेरी का होईना संघाचा धावता फलक पुढे नेण्याचा प्रयास केला जातोय. टोटल धाबा आल्या 3. मी तर म्हणते की मॅनेटी पॉवरच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा आपल्याला कशा प्रयासामध्ये येतील हे इथे प्रयास करावा लागतील. पुन्हा एकदा सज्ज रोहित आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतोय. दीप्ती 11 पेशवी संघाकडनं प्रथमतः गोलंदाज आहे, मात्र चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून केली जातो आहे. पूर्णपणे जकडवून ठेवण्याचं काम पहिल्याच या षटकामध्ये कदाचित करण्याचा प्रयास करतोय. आतापर्यंत फक्त आणि फक्त 3 धाबा आल्यात. पुन्हा एकदा सज्ज विजय. विजयच्या बॅट मधून बॅक टू द फिल्डर, बॉल डीप शॉट कव्हर क्षेत्रामध्ये
आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे चांगला प्रयास करतोय. मी नेहमीच म्हणत असतो की जीवनात कधीही हार मानू नका, कारण हार मारणारे हे इतिहास रचत नाही. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत मॅच संपत नाही असे नेहमीच म्हणतात. मात्र शेवटचा बॉल पडणं हे गरजेचं आहे. पुन्हा एकदा सज्ज रोहित, डावकरी हाताचा हा गोलंदाज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅटच्या पट्ट्यात बरोबर बॅटची एच लागून चेंडू जातोय सरळ फाईन रिजनच्या पार, येतोय दर्जेदार चौकार. शेवटचा एक चेंडू आणि 5 धावांची गरज. यावेळेस फलंदाजाने मारलेला चेंडू आर सीमा पार, रामदेव बाबा पतंजली षटकार. सोगुट इथे वेळ घेऊ नका, कारण आज आपल्याला फायनल खेळवायची आहे आणि ती फायनल कमीत कमी आपल्याला उजेडामध्ये खेळणं हे गरजेचं आहे. कालच्या दिवसामध्ये खूप अंधार झाला होता. आज आपल्याला वेळ दिला जाणार नाही. प्रत्येक संघाला फक्त 30 मिनिटं दिली जातील 5 षटक संपवण्यासाठी. 30 मिनिटाच्या आत आपल्याला षटक 5 संपवायचे आहेत, कारण आज आपल्याला वेळ नाही आहे. कारण इथे UPLच्या ट्रॉफीवरती आपल्याला नाव कोरायचं असेल, चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगली क्षेत्ररक्षकी आणि चांगला प्रयास करावा लागेल. मैदानाच्या आत पूर्णपणे शरीर घसवावा लागेल, पूर्णपणे शरीराला जोखून ठोकून ठोकावा लागेल. पहा इथे पुन्हा एकदा मॅनेटी पाबरचा हा दुसरा षटक. यावेळेस 3 खेळाडू आपल्याला सर्कलच्या पार पाहायला मिळतील. एक डिपेस्टा कव्हर क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे, पॉइंट गल्लीच्या आसपास तो क्षेत्ररक्षक आहे. एक लॉंग ऑफ आणि कव्हरच्या मधोमध क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या आसपास असे क्षेत्ररक्षक इथे पाहायला मिळतात. आणि सर्कलच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीची व्यूहरचना केली जातोय. पहा दडपण आहे दोन्ही संघांवरती, कारण इथे समोरच्या संघाला कमीत कमी धावपलकेवरती रोखायचे आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला, आणि या फलंदाजी करणाऱ्या संघाला जास्तीत जास्त धावा ठोकायच्या आहेत. त्या कशा प्रकारे ठोकायच्या, आपल्या हातामध्ये बॅट दिली, त्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आपल्याला प्रत्येक बॉल सापडवायचा आहे, तो बॉल सीमारेषा पार पाठवायचा आहे. हा प्रयास मात्र करावा लागेल या क्रिकेटच्या पटलावरती. या पहा सकाळचा सत्र आहे, शांततेचं वातावरण. नारायण सरचं कौतुक करावं लागेल. मी जवळचा असून लेट आलोय आणि लांबचा असून लवकर आलाय असा प्रयास मात्र ऑन साईडला बॉल खेळलाय. डावकरी हाताचा फलंदाजी ते करण. पहा करणला प्रयास करावे लागतील, कारण करण म्हटलं तर माझा छोटा भाऊ लागतोय, कारण आत्याचा मुलगा आहे आणि चांगला प्रयास करतोय. जांभूलपाडा संघाचा हा खेळाडू सातत्याने जांभूलपाडा संघाचा आणि गावाचं नाव रोशन करणारा आदिवासी समाजामध्ये हा खेळाडू पाहायला मिळतोय. दीप्ती 11 एका बाजूला आहे, प्रिन्स 11 चिरनेर, दुसऱ्या बाजूला दीप्ती 11 वेशवी. या दोन संघांची ही लढत इथे पाहायला मिळतोय. पहा इतिहास गडबाबा लागेल या मैदानावरती. मैदान म्हटलं तर इंद्रायणी मैदान आणि पुण्याची भूमी म्हणजे उरण तालुका. अर्थातच इथेच आपल्याला चांगला परफॉर्म करावा लागेल, कारण या मैदानावरून मोठमोठे खेळाडू निर्माण झालेत, पुढे गेलेत आणि या संपूर्ण जगभर ते गाजलेत. अर्थातच एक दुसऱ्याला कालमंत्र म्हणजे 1 मिनिट विचार करून घेतलेला संघ हा क्रिकेटला पलटू शकतोय मोहन. मात्र पलटवण्याची वेळ कधी येईल ही मात्र सांगून येत नाही. फुलटास बॉल यावेळेस पहा वेळ बदलवली गेली. चेंडू जाईल का, चेंडू हुरकन निघून जातोय, तो सीमारेषा पार, येतोय दर्जेदार चौकार. डीजे आपल्याला प्रयास पाहायला मिळतील. पुढच्या महिन्यापासून एक चांगली योजना, चांगली संकल्पना आपल्याला तयार होईल या प्रत्येक क्रिकेटच्या पटलावरती. यावेळेस मात्र ऑन साईडला खेळला, बॅक टू द फिल्डर तिथे आहे, मात्र थोडस इथे दडपण आलंय. पहा इथे कदाचित शरीरयष्टी मजबूत असल्या कारणाने मोहन या खेळाडूला वागता आलेला नाही आणि या बॉलवरती जिथे एक होती तिथे 2 धावा मिळतात. 2 धावेच्या मदतीने धावपलकावरती दाबा थांबणार नाही, पुढे जातील. टोटल 1 फॉर 1 विकेट लॉस, 14 धावा इथे पाहायला मिळतात स्कोरर वरती. पहा चुकी क्रिकेटमध्ये ही महागाडी ठरू शकतो आहे, चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही. आणि हा डायलॉग आहे दगडी चित्रपट मधला. इथे मात्र बॅक टू द फिल्डर
लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चांगला प्रयास केला जातो. विनोद आहे वेशीव गावाचा हाडीटर खेळाडू सातत्याने षटकार चौकार ठोकत असते. मात्र दीप्ती 11 विश्वी संघाकडनं खेळताना टोटल धाबा इथे पाहायला मिळतील 1-5. 15 धाबा 1 विकेट लॉस. चांगला प्रयास इथे केला जातोय. दुसरा षटक अनिल आहे. एक डावखोरे हाताचा गोलंदाज. पहिला गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळाला. तो गोलंदाज होता अर्थातच रोहित. चांगला प्रयास केला रोहितनं देखील 7 धाबा खर्च करून 1 विकेटचा फतंग. म्हणजे मधुकर सारखा खेळाडू तंबूच्या आसऱ्याला शांततेने इथे क्रिकेट पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज पहा. बॅटचा टॉपेज कदाचित लागलाय आमच्या दिशेला. हा बॉल येता चेंडू जातोय शॉर्ट फाईन रिजनच्या पलीकडे. एक खडखडीत चौकार. आदिवासी वर्ल्ड प्रीमियर लीग बघायला हो जमलेत लोक. हुतात्मा नाग्याची नगरी, हुतात्मा नाग्याची नगरी. चिरनेर इंद्रायणी मैदानी गाजे क्रिकेटची ही पंढरी. चिरनेर इंद्रायणी मैदानी गाजे क्रिकेटची ही पंढरी. पायदे सांगली धून. सन्माननीय आदरणीय स्वर्गीय हुतात्मा नाग्या महादेव कातकर यांची धून इथे पाहायला मिळतोय. आणि या जीपीएलच्या आधारावरती ती धून इथे प्रत्येक खेळाडूच्या नावानं ही धून गाजतोय. मात्र इथे पहा इथे चौकार येतोय. चौकाराच्या साहाय्याने मोहन धावपळकावरती धाबा आपल्याला 19वे धाबा इथे पाहायला मिळतात. दुसरा षटक आहे. डावखोरे हाताचा फलंदाज डावखोरे हाताचा गोलंदाज. दोन्ही गोलंदाज एक दुसऱ्याला इथे मार्गदर्शन करतात. तोंड देतात दोन्ही खेळाडूंना. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयास केला जातो. स्टेट डाव फटका आहे. चेंडू सीमा रेषा पार जाता 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 अडवला आणि तोही रोखला. असं वाटलं होतं मोहन की हा चेंडू सीमा रेषा पार जाईल का. मात्र हवेची साथ यावेळेस खेळाडूला मिळत नाही आणि या बॉलवरती चांगली रनिंग विकून द विकेट. 2 धाबा सरशारीतीनं पूर्ण झाल्यात. 2 षटकांचा खेळ संपलाय. 21वे धाबा आल्यात आणि टोटल धाबा इथे पाहायला मिळतात त्या 21. आणि इथे मात्र पाण्याची मागणी केली जातोय. तत्पूर्वी आपण सचिन डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर गीत ऐकूया या मैदानावरती. पंढरी चिरनेर इंद्रायणी मैदानी गाजे क्रिकेटची ही पंढरी. बघा श्यामबाई लेंडे आहे अध्यक्ष. सुनील कातकरी वेशवी उपाध्यक्ष. मोन उघडा रणसई सचिव भारी. दीपक कातकरी चिरनेर सगळ्यात भारी. त्यांना ओळखते दुनिया सारी, त्यांना ओळखते दुनिया सारी. चिरनेर इंद्रायणी मैदानी गाजे क्रिकेटची ही पंढरी. चिरनेर इंद्रायणी मैदानी गाजे क्रिकेटची ही पंढरी. चिरनेर इंद्रायणी सो गुड. इथे पहा चांगली धून इथे आपल्याला ऐकायला मिळतोय. पहा अशा जर धून आल्यात तर प्रेक्षक कालच्या दिवसामध्ये देखील इथे पाहायला गेलं तर खूप एन्जॉयमेंट झाला होता. आजही एन्जॉयमेंट होईल कारण आज फायनल डे आहे. सुपर डुपर बुधवारचा दिवस. सर्वांच्या खायचा प्यायचा दिवस. आज आपल्याला कुठला संघ म्हणजे एका संघानं इथे नोंद केली जातोय. म्हणजे पहा साहिल 11 कॅप्टन आहे मोहन उघडा आणि आपली टीम पुढे गेली. आजच्या दिवसामधून टोटल 4 संघ आहेत. 4 संघामधून कुठला संघ जाईल म्हणजे आज सर्व हिट संघ आहेत. कालच्या दिवसामध्ये मी तर म्हणून टोटल 4 संघ होत्या. मोहन कुठलाही संघ जिंकला असता मात्र ट्रॉफी आपल्याच विभागामध्ये ती जाणार आहे. तीही रानसई विभागामध्ये. आणि सातत्याने मित्रांनो चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून ओपन देखील टुर्नामेंट खेळतात रानसई विभागातले खेळाडू. इथे मात्र पहा एक दुसऱ्याला झुंज देण्यासाठी एक दुसऱ्याचा कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी आणि एक दुसऱ्याला खालवर चढवण्यासाठी ते खेळाडू जीवनाची पराकाष्ठा करतील. पुन्हा एकदा तिसरा षटक इथे येतोय आणि तिसरा षटक संघाच्या संघ मालकांनी सुनीलने मात्र सुभवलाय. पुन्हा एकदा पहा इथे बॅटचा टॉपेज आणि आमच्या समोर इथे मात्र कानापर्यंत आवाज आला होता. बॅक टू द पॅव्लियन फलंदाज विजय. खेळाडू क्रमांक 2 बाद विजय.
त्या वाडीमध्ये हा खेळाडू निर्माण झालाय आणि तिथून मात्र एक संघ निवडला गेलाय, तो UPLचा दीप्ती 11 बेशवी. आणि टोटल या दीप्ती 11 संघामध्ये एकाच गावातील म्हणून खेळाडू दिसतात. कदाचित 2 ते 3 खेळाडू हे बाहेरचे असतील आणि बरेचसे खेळाडू एकाच गावाचे आहेत. पहा, आपल्या गावामध्ये ही ट्रॉफी घ्यायची असेल तर चांगला झगडावा लागेल, तुटून पडावा लागेल. ऑन साईडला खेळलाय, बॅक टू द फिल्डर. मात्र इथे थोडंसं मिस झालं होतं आणि या बॉलवरती मात्र कुठलीही धावसंख्या निर्माण होत नाही. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. आणि या डॉट बॉलच्या साईडनं टोटल धाबा आहेत 22 धाबा, सॉरी 21 धाबा इथे पाहायला मिळतात. काही ना 21चा आकडा पुढे जाणं हे गरजेचं होतं. तो आकडा मात्र तिथे थांबवण्याचा प्रयास केला जातो. रोहित कातकरी मॅन फ्रॉम बेशवी. इथे मात्र काय केला जातोय, चेंडू सरळ बुरकन निघून जातोय. तो लॉंग स्टॉप सीमा पार, एक खणखणीत चौकार. मैदानी गाजली क्रिकेटची ही पंढरी. थँक्यू. हम पर बॅटकट की बाईस लेग बाईक ना, हा बाईकच्या रूपाने ही धावसंख्या, कारण बॅटकर असती तर खेळाडूच्या थ्रोमध्ये ती या 4 धावा आपल्याला टाकायला लागल्या असत्या. मात्र पहा, इथे मॅन ऑफ द सिरीज ते सायकल स्पोर्ट्स सायकल आहे. त्या सायकलवरती कदाचित मोहन आपल्या खेळाडूचं कुठलं तरी नाव असेल आपल्या संघातील, कारण एक संघ आपला गेलाय. आपलाही लक्ष असेल, कारण तू सायकल चालवणारच नाही, जर घेतलीस तर मुलाला होईल. पहा, प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की कुठेतरी एखाद्या मैदानावरती चांगला परफॉर्म करावा, तिथे आपली छाप सोडावी, तिथे आपलं नाव सोडावं. हे प्रयास मात्र या मैदानावरती आज केले जातील. बाईकच्या रूपानं, लेग बाईकच्या रूपानं ही धावसंख्या मिळते. दीप्ती 11 सॉरी प्रिन्स 11 चिरनेर संघाला टोटल धाबा आल्यात 26 धाबा. 2 विकेट लॉस. इथे प्रयास केला जातील. आणि पहा, इथे आज पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात मेन पंच, नमस्ते मोकल आणि स्केडलेग पंच. हिम्मत केनी या 2 पंचांना मी तर म्हणेन की क्रिकेटच्या पटलामध्ये मोहन 13 खेळाडू सांभाळायचे आहेत आणि 2 पंच मात्र 13 खेळाडू कशा प्रयासामध्ये इथे सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून चांगली पंचगिरी पाहायला मिळतोय. 13 खेळाडू म्हटलं तर इथे क्षेत्ररक्षकी करणारे 11 खेळाडू आहेत. त्यामध्ये बॅट्समन, विरोधी संघाचे बॅट्समन 2 आहेत. असे 13 खेळाडू. या 13 खेळाडूंची जबाबदारी 2 पंचांवरती असते आणि ती जबाबदारी इथे पुरेपूर इथे निभावताना आपल्याला हे 2 पंच पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सज्ज रोहित, दडपण आहे, डावकरी हाताचा फलंदाज, डावकरी हाताचा गोलंदाज, प्रयास केला जातील. टोटल धाबा इथे पाहायला मिळतात त्या 26. फुलटास बॉल, इथे बॅटचा टॉपच लागला होता. तू मैं इथे पाहायला मिळतोय. मी तर म्हणे की थोडसा अंतर्गत, थोडासा वेगाने धावत गेला होता फलंदाज इथे संदेश आणि करणची जोडी. जबाबदारी करण आणि संदेश वरती आहे. इथे मात्र जर हा बॉल हातामधून जर सटकला असता तर हाही बॉल सरळ सीमारेषा पार गेला असता. मात्र या खेळाडूचं तिथे कौतुक, क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. बॉल अडवण्यास तो यशस्वी झाला आणि कुठेतरी धावसंख्या रोखली गेली. यावेळेस मात्र इथे फुल टॉस बॉल आणि हा बॉल मात्र अडवला जात आहे आणि या बॉलवरती पंचांचा बोट येतोय. नो बॉल. पंचांनी कदाचित खेळाडूंची उंची थोडीशी छोटी असल्या कारणाने थोडासा हाईटचा बॉल होता आणि या बॉलवरती परमिशमेंट केली. अर्थातच प्रीटचा बॉल आहे आणि प्रीटचा बॉल खेळण्यासाठी इथे करणला प्रोहितचा बॉल करण 2 वेळा म्हटलंय, कारण या बॉलवरती एखादा झेल उडाला, झेल टिपला की खेळाडू धावत नाही. प्रीटचा बॉल रोहित तुकारान. हाही प्रिंटचा बॉल आकाशामध्ये उडवला जातोय. इथे मात्र काय घडतोय, काय बिघडतोय, घडलं जात आहे ते गोलंदाजाचा आणि बिघडलं जात आहे ते फलंदाजाचा. षटक क्रमांक 3 संपलाय. टोटल धाबा इथे पाहायला मिळतील 29 धाबा इथे पाहायला मिळतात. तत्पूर्वी एक चांगलं गीत ऐकूया. 2.5 मिनिट करा.
धर्म स्कोर झाला 29. 3 षटक संपली. या मैदानावरती आपल्याला जर जिंकायचं असेल, कारण समोरच्या संघाला हलकं मानून चालणार नाही या, कारण हा क्रिकेट आहे. क्रिकेट म्हणजे ज्या प्रकारे सरडा रंग बदलतं त्याच प्रकारे क्रिकेट हा प्रत्येक बॉलला रंग बदलत असतं. इथे मात्र आपल्याला जास्तीत जास्त टार्गेट सेट करावा लागेल, कारण समोरच्या संघामध्ये दीप्ती 11 बेशवी संघामध्ये सुनील सारखा घातक खेळाडू, ज्याला रणमशीन, बेशवी गावाचे रणमशीन या नावाने ओळखला जातो, तो खेळाडू त्या संघामध्ये आहे. षटकार चौकारांचा बादशाह विनोद त्या संघामध्ये आहे. आणि त्याचबरोबर एक हार्ड हिटर खेळाडू अतुल देखील आहे. बरेचसे खेळाडू त्या संघामध्ये आहेत. नेक्स्ट गोलंदाज इथे पाहायला मिळेल. आणि बुमबुम माठ्या इथे सरळ चेंडू आपल्या शरीर यष्टीलाचा वेध घेतोय आणि लेगबाईच्या रूपानं इथे मात्र धावसंख्या मिळतोय. ऑफिल केली होती, इथे पायचीतचा विकेट मागितला होता, मात्र पंच इथे अनुभवी पंच असल्याने थोडासा स्टंपच्या बाहेर हा खेळाडू मिळाला आणि लेगबाईच्या सवर्ण मात्र टोटल धावसंख्या 30 या धावपलक्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली रणनीती, म्हणजे आज आपण विचार केला तर इथे जास्तीत जास्त टार्गेट सेट करावा लागेल प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक संघाला. पुन्हा एकदा शेखचा बुमबुम माट्या अर्थातच विकास आपल्या गावाचा विकास करेल का, आपल्या संघाचा विकास करेल का. इथे मात्र काय घडेल काय बिघडेल, कदाचित पंचांचा इशारा येणं गरजेचं आहे. मात्र हा चेंडू येतोय ऑफस्टंपच्या आतमधून. पंचांचा कुठलाही इशारा न येता हा येतोय डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या सहाय्याने टोटल दाबा आहेत 30 दाबा. पहा इथे बॅक टू द बॉलर हा बॉल. इथे मात्र काय केलं जाईल, अर्थातच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. जर हा हिट केला असता किंवा हुकला असता तर आणखीन 1 धाव किंवा 2 धाबा मोजाव्या लागला असता. मात्र विकास चांगला प्रयास करतोय, कुठेतरी हात त्यानं बांधून ठेवलं, हात रोखलं, हिट केलेलं नाही आणि या धावपलकेवरती धाबा मिळतात. फक्त आणि फक्त 1 धाव एका धाबेच्या मदतीनं 31 धाबा. 2 विकेटला चांगला प्रयास इथे पाहायला मिळतोय. 2 संघांची लढत, 2 संघांची तुलना इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज आणि विजय झालेल्या संघाला विनंती आहे कुठेही जाऊ नका. यावेळेस मात्र पहा मिड विकेट क्षेत्रामध्ये बॅक टू द फिल्डर, वन बाउन्स पकडला जातो. दुसऱ्या धाबेचा प्रयास इथे केला जाईल, मात्र प्रयास केलेला नाही. प्रयास थोडासा केला होता आणि 1च धाव मात्र मोजावी लागली. एका धाबेच्या मदतीनं टोटल स्कोर इथे जाईल 32. 2 विकेटला चांगला प्रयास, 4था षटक. बुमबुम माट्या प्रयास करतोय, अर्थातच विकास करतोय. आपल्या गावाचा विकास करेल का, आपल्या संघाचा विकास करेल का. प्रयास मात्र चांगले केले जातील, कारण दडपण आहे. डावकरी हाताचा फलंदाज, रायटी हाताचा फलंदाज आणि रायटी हाताचा गोलंदाज. 10 ते 12 पॉलांचा रडप आहे. इथे पंचांच्या उजव्या बाजूनं हा मारा करतोय, स्टंपच्या उजव्या बाजूनं हा मारा करतोय गोलंदाज क्रमांक 4. इथे मात्र चेंडूला फेकून दिलं, इथे मात्र थोडेसे मिसफील झाली होती. मात्र अंतिम क्षणाला क्षेत्ररक्षकानं हेरलंय, क्षेत्ररक्षकानं पाहिलंय आणि इथे मात्र धावचित खेळाडू बाद. तंबूची आसरा करण कातकरी मॅमफॉर्म जांभूलपाडा. बॅक टू द पॅव्हलियन.
फॉर्च्युन इन्व्हेस्टच्या माध्यमातून आहे. चांगली संकल्पना ज्या वेळेला त्यानं फॉर्च्युन इन्व्हेस्ट हा चालू केला त्यावेळेला त्या रायगडाच्या कानाकोपऱ्यात जाऊन त्याने एका खेळाडूचं इंटरव्ह्यू घेतलं आणि खेळाडूला हिट कशा प्रकारे केले त्या फॉर्च्युन इन्व्हेस्टच्या माध्यमातून ते खेळाडू हिट झाले. शेवटील गोलंदाज हाना आणि मारा म्हणजे हाना मारता षटक. शेवटील गोलंदाज म्हटलं तर हा लो गोलंदाज वापरला जातो. मात्र आज या उरण तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून इथे एक खेळाडू निवडले गेले. विजयच्या बाटमधून स्ट्रोक खेळला जातोय. चेंडू जातो डिप्स केडलेक सीमा रेषा बाहेर येतोय मात्र खणखणीत चौकार. विनोद कातकरी पेशवी सल्लागार अतुल कातकरी पेशवी सल्लागार. आदिवाशांची ही ललकारी आदिवाशांची ही ललकारी. थँक्यू. इथे चांगली दोन आदिवासी समाज करता आम्ही जंगलाचा राजा मूळ निवासी आमची जात आदिवासी आणि इथे आपल्या आदिवासी समाजातील ही स्पर्धा पाहायला मिळतोय. उरण तालुक्यातील सर्व खेळाडूंची संकल्पना UPL शॉर्ट बॉल. इथे काय खेळ असं वाटलं होतं की बॅटच्या पट्ट्यामध्ये जर हा बॉल सापडला असता तर या गोलंदाजाला पनिशमेंट मिळाली असती. कदाचित ज्या बॉलवरती षटकार चौकार या विजयनं ठोकला असता. मात्र अंतिम क्षणाला बॅटला रोप लावली बॅटला थांबवलं आणि हा बॉल जातो ऑफ स्टंपच्या बाहेरून. इथे मात्र धावफलकावरती धाबा आल्यात. 38 धाबा 3 विकेट लॉस. चांगला प्रयास इथे पाहायला मिळतोय. गोलंदाज क्रमांक 5वा गोलंदाज आहे संघाचा नारायण मॅनफॉर्म रानसे विभागातील सागवाडीतला खेळाडू हा. इथे मात्र विजयच्या पट्ट्यात बॉल सापडलाय. चेंडू जातोय उडाया कव्वा लगाय छक्का. डीजे सचिन मिल गया आपको. मैदानी गाजे क्रिकेटची ही पंढरी. चिन्ह इंद्रायणी मैदानी गाजे क्रिकेटची ही पंढरी. चिन्ह इंद्रायणी मैदानी गाजे क्रिकेटची ही पंढरी. चिन्ह इंद्रायणी मैदानी गाजे क्रिकेट. थँक्स. इथे मात्र विजयच्या पट्ट्यात हा बॉल सापडला बॅटच्या पट्ट्यात हा बॉल सापडला आणि सरळ हा चेंडू जातोय स्क्वेअरलेग सीमारेषा पलीकडे येतो विजयच्या बॅटमधून हा षटकार. पहा इथे प्रयास हे महत्वाचे आहे. टोटल धावा 44 धावा 3 विकेट लॉस. प्रयास मात्र करत राहावं. पहा इथे कालमंत्र दिलाय. सागवाडीचा हा खेळाडू आहे रानसे विभागातील. इथे मात्र सरळ चेंडू सर्कल मध्ये इथे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि त्या बॉलवरती मिळत आहे एकच. इथे मात्र दुसऱ्याचा प्रयास होता. दुसऱ्याच्या प्रयासामध्ये फसला. संदेश मात्र बॅक टू द पॅव्हलियन. विभागातील चिरनेर गावचा हा खेळाडू आहे. चिरनेर वाडीतला हा खेळाडू आहे. मात्र मैदानामध्ये चांगला परफॉर्म करावा लागेल. पहा एक गोलंदाज सागवाडी संघाचा हा खेळाडू. यावेळेस बॅक टू द फिल्डर अतुल आहे चेंडू खाली. इथे मात्र काय केलंय विपरीत बुद्धी या खेळाडूंनी वापरली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे पहा तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र काय होईल आणि खेळाडू कुठला बाद असेल. इथे मात्र दडपण आहे अंपायर वरती आणि खेळाडू कुठला बाद होईल कारण विजयला स्ट्राईक रोटेट करणं हे गरजेचं होतं आणि मात्र काय होईल कॉल अंपायर डिसिजन. कुठला खेळाडू बाद अंपायर विजय दीपक खेळाडू बाद. कारण दीपकला कदाचित लक्ष वेधायचं होतं मैदानामध्ये. लक्ष थोडेस बाजूला सरकलं आणि त्या बाजूला सरकल्या कारणाने विजयला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. कारण हा शेवटचा षटक आहे. विजयच्या पट्ट्यात बॉल येतात ते चौकार आणि षटकार असे जातात आणि मात्र अंपायर तिसऱ्यासाठी बाद झाला की दुसऱ्यासाठी ना तिसरे
म्हणजे 2 धावा. पहा इथे 48 धावा 48 धावा इथे स्कोरवरती पाहायला मिळतात. इथे आमचाही लक्ष काही क्षणभर वेधला होता. चुका होत्यात, सगळ्यांकडनं चुका होतात या क्रिकेटच्या पटलावरती. पहा काही बॉल शिल्लक आहेत. बॉल मात्र विजय सध्या ऑन स्ट्रायकर, एक चौकार आणि एक षटकार ठोकणारा खेळाडू. इथे मात्र बॉल थोडासा उचली घेतो आहे आणि पहा इथे पंचांचा इशारा येतो या ठिकाणी डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. इथे मात्र विजयला प्रयास करावे लागतील. काहीसा बॉलचा खेळ उरलाय. टोटल धाबा इथे 48 धाबा इथे थांबवल्यात. आजच्या दिवसामध्ये कदाचित हाई स्कोर असेल का, याच्या अगोदर 54 आहे. इथे मात्र होईल का. विजय आहे सध्या ऑन स्ट्रायकर 48 धाबा. हे पहा विजयने स्ट्राईक का रोटेट केली. चेंडू जातो आउट ऑफ द पार. बिहिट षटकार डीजे. आदिवासी खेळाडूंना केला आधार. रोहित कातकरी खेळाडू वेशवी वाला दुधात कातकरी खेळाडू जांभूळ पाडा. पाहत राहील दुनिया सारी, पाहत राहील दुनिया सारी. चिन्हरिंद्रायणी मैदानी गाजे क्रिकेटची ही पंढरी. चिन्हरिंद्रायणी मैदानी गाजे क्रिकेटची ही पंढरी. हॅलो कंटिन्यू डीजे. अजून एक धुन ऐकावा कारण खेळाडू मैदानामध्ये दाखल होतात आणि विजय झालेला संघ इथे या पण नेक्स्ट मॅच आपली आहे. पहा इथे आपल्याला प्रयास नेहमीच क्रिकेटच्या पटलावरती करत राहावं. क्रिकेटला कशा प्रकारे क्रिकेटच्या मैदानावरती कसा इतिहास आपला गाजवता येईल हे प्रयास करावा आणि हा इतिहास नवीन पिढीच्या खेळाडूला जर गाजवायचा असेल आणि कुणाची कॅप टोपी आहे कुणाची. पहा मित्रांनो क्रिकेटच्या पटलावरती नवीन पिढीच्या खेळाडूला जर इतिहास गाजवायचा असेल, इतिहास ठेवायचा असेल क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये तर जुने जाणते खेळाडूचा रिस्पेक्ट द्या, जुने जाणते खेळाडूचं ऐका तर आपण पुढे जाणार. कारण जुने जाणते खेळाडूंना आपल्यापेक्षा जास्त मैदानं पाहिलीत, जुने जाणते खेळाडूंना आपल्यापेक्षा जास्त क्रिकेट खेळलाय आणि बरीचशी मैदानं त्या जुने जाणते खेळाडूंना बऱ्याचशा मैदानावरती इतिहास गाजवलाय. नेहमीच म्हणत असतो की जुने जाणते खेळाडूंना नेहमीच रिस्पेक्ट द्यावा, जुने जाणते खेळाडूचा नेहमीच ऐकावा आणि सलामीची जोडी देखील मैदानामध्ये पाठवायची आहे. 55 धाबांचं लक्ष. सामना कंपल्सरीचे 54 धाबा झाल्यात. दीप्ती प्रिन्सी 11 चिरनेर संघाच्या टोटल धाबा झाल्या 54 आणि 55 धाबांचा टार्गेट. सेम टार्गेट मागच्या सामन्यामध्ये देखील इथे मात्र सलामीची जोडी मैदानात जाताना आपल्याला पाहायला मिळतो. विजय आणि नारायण, विनोद आणि नारायण. पहा इथे ज्या गोलंदाजानं 5वा षटक मोहन फेकला तो यावेळेस फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलाय आणि 55 धाब्यांचा टार्गेट इथे टार्गेट चेसिंग करण्यासाठी मैदानामध्ये उतरला गेलाय. बॉल घ्या आयोजक. UPL म्हटली तर याच विभागातील खेळाडूंची ही UPL आहे, उरण प्रीमियर लीग. आणि इथे पाहायला मिळतोय शिस्त काय आहे आणि शिस्तीचा वापर कसा करावा इथे आदिवासी समाजातील खेळाडू आपल्याला दाखवताना पाहायला मिळतात. कारण ही शिस्त
UPL उरण प्रीमियर लीग मध्ये झाली होती. लाईनअप करून जायची विठ्ठल रखमाई मैदान ओवले. तिथून सुरुवात झाली. आज सर्वच समाजामध्ये आग्रिकोली कराडी समाजामध्ये देखील लाईनअप करून मोहन जाताना आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात. आपल्याही समाजामध्ये आजवर छोटी छोटी स्पर्धा होते, म्हणजे 20 ते 25 हजाराची स्पर्धा जिथे असते तिथून खेळाडू मी तर म्हण की लाईनअप करूनच जातात. कारण मी ज्या मैदानावरती असते तिथे आजवर एखाद्या खेळाडूने हा नियम म्हणून आपल्या समाजात अजूनही कुठे तोडलेला नाहीये. लाईनअप करून कशा प्रकारे जायचं ते नेहमीच ते करत असतात. आणि अशी शिस्त क्रिकेटमध्ये लावणं गरजेचं आहे. कारण क्रिकेट आपल्यापेक्षा मोठा आहे, आपण क्रिकेटपेक्षा मोठं नाही आहे. ग्रीन सिग्नल येतो. गेम स्टार्ट. गेम ऑन. प्रथमतः गोलंदाज इथे पाहायला मिळतोय तेजस. पहिलाच बॉल डावकोरे हाताचा फलंदाज. पहा रानसे विभागातील सागवाडीचा हा फलंदाज आहे. इथे मात्र दीप्ती 11 यशस्वी संघाचा टार्गेट सेट करण्यासाठी गेलाय. म्हणजे टार्गेट इथे 55 धाबा आपल्याला पूर्णपणे ठोकावे लागतील. गोलंदाज क्रमांक इथे तेजस पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल डॉट येतोय. पुन्हा एकदा कदाचित इथे मात्र मी कालच्या दिवसापासून आजही बोलतोय की जी खेळपट्टी आहे कधी गोलंदाजांना साथ देतोय तर कधी फलंदाजांना साथ देतोय. अशी ही खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तेजस बॅक टू बॅक. दुसरा चेंडू इथे निर्धाव येतोय. फुलटॉस बॉल. इथे काय केलंय इथे मात्र दडपण आलंय आणि इथे इशारा येणं पंचांचा इशारा येतोय. या ठिकाणी खराब बॉल. कदाचित या फलंदाजाच्या खांद्यावरून बॉल गेला असेल किंवा ऑफस्टम्पच्या बाहेरून बॉल गेला असेल. ऑफस्टम्पच्या बाहेरून बॉल गेला आणि पंचांचा इशारा येतो. इथे मात्र खराब धाव. अवांतर धावेनं खाता खोललाय तो दीप्ती 11 वेशवी संघाचा. इथे मात्र काय केलंय विश्वास होता, विश्वास मात्र घात केलाय. या खेळाडू क्रमांक पहिला आणि दुसरा सलामीची जोडी इथे विनोद आणि नारायण. मॅनफार्म सागवाडी तर मॅनफार्म वेशवी या गावचे हे दोन खेळाडू इथे पाहायला मिळतात. यावेळेस मात्र या बॉलला हेरलंय. चेंडू जातो डिपेस्टा कबर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाची इथे रेस पाहायला मिळतोय आणि अंतिम क्षणाला कदाचित बॉल अडवला गेलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षकाचा कौतुक करावं लागेल. क्षेत्ररक्षक कोण होता मोहन? तर जांभूळपाडा संघाची ज्या वेळेला ओपन स्पर्धा व्हायच्या त्यामध्ये हा खेळाडू खेळायचा आणि जांभूळपाडा संघाची रणमशीन या नावानं ओळखला जाणारा गुरुनाथनं मात्र बॉल पकडला. पहा इथे जुने जाणते खेळाडूला मी रिस्पेक्ट का द्यायला सांगतो. जुना जाणता खेळाडू आहे, त्यांनी दाखवून दिलंय की टी फॉर इटका जेव्हा पत्थरचे कसा द्यायचा ते मात्र मैदानामध्ये खेळला जातोय. पहा असं म्हणतात वाघ लहान असो किंवा मोठा, वाघ तो वाघ. म्हणजे गुरुनाथ वाघ चांगला प्रयास करतोय. कुठेतरी धाबा अडवण्याचा प्रयास. इथे मात्र फुलटॉस बॉल. इथे काय केला जातोय इथे मात्र विकृत बुद्धी वापरण्याचा प्रयास केला जातोय. मात्र इथे काय घडलं फुलटॉस बॉल. असं वाटलं होतं की सीमारेषा पार पाठविल विनोद, मात्र अंतिम क्षणाला बॉलचा टॉपच लागतोय. करूनचं कौतुक करावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळालं. पुन्हा एकदा सज्ज तेजस. चांगला प्रयास इथे होताना पाहायला मिळतोय. पहा दोन्ही संघांवरती दडपण आहे. सामना आपल्याला जिंकायचा आहे. इथे मात्र विश्वास होता, विश्वासघात केलाय सलामीच्या जोडीनं. 6 चेंडू इथे तेजसनं फेकले आणि तेजसनं फक्त आणि फक्त 3-4 धावसंख्या दिल्या. त्यामध्ये एक वाईट बॉल होता आणि बॅटच्या पट्ट्यात फक्त 3 धाबा इथे सापडल्या. आता मात्र दडपण येईल कारण 24 बॉल मध्ये अजूनही आपल्याला धाबा काढायच्या आहेत. त्या 51 धाबा. पहिल्या षटकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रत्युत्तर देणं हे गरजेचं होतं, मात्र मैदानामध्ये काही वेगळंच प्रत्युत्तर पाहायला मिळालं. मी विनंती करतो या ठिकाणी प्रिन्सी 11 चे ओनर प्लीज वेळ घेऊ नका. येणेकरून आपल्याला बरेच अजून सामने खेळवायचे आहेत, त्यामध्ये आपल्याला वेळ राहणं गरजेचं आहे. मी प्रत्येकाला 30 मिनिटं दिली होती, त्या 30 मिनिटांमध्ये आपल्याला सामना संपुष्टात करायचा आहे. इथे मात्र कदाचित 5 ते 6 मिनिटं झालीत आणि असाच प्रयास करत राहा. अजून आपल्याला 4 षटकं फेकायची आहेत. वेळ आपल्याला 30 मिनिटं दिली, त्यामध्ये एकत्रित फक्त 5 मिनिटं जमायचं आहे. कारण आपणच सहकारी आहात, आपण आयोजक आहात. कारण UPL
उरण प्रीमियर लीग इथे पाहायला मिळतोय. सीझन आहे पहिलं. गोलंदाज क्रमांक दुसरा येतोय. गोलंदाजाचं नाव इथे आम्ही यावेळेस मात्र या गोलंदाजानं कौतुक करावं लागेल. पहिला गडी गॅरस, पहिला हादरा आणि संघाला लावणारा पहिली पनवती. बॅक टू द पॅव्हलियन. सागवाडी संघाचा नारायण खेळाडू. शांबाई लेंडे आहे अध्यक्ष, सुनील कातकरी पेशवी उपाध्यक्ष, मोन उघडा रणसई सचिव भारी, दीपक कातकरी चिरणे सगळ्यात भारी. त्यांना ओळखते दुनिया सारी. त्यांना बॉलर नेम विजेंद्र. पहा इथे कदाचित गोलंदाज कदाचित आहे उरण उरणचा हा खेळाडू आहे. कारण ही खेळाडूला मी पाहिलंय चांगला परफॉर्म दाखवताना. इथे मात्र विजेंद्र चांगला प्रयास करतो आहे. उरण तालुक्यातील पहा विजेंद्र याचा पुढला बॉल. इथे मात्र पंचांचा इशारा येणं गरजेचं आहे. कदाचित इथे मात्र थोडासा स्टंपच्या बाहेर हा खेळाडू सापडला. या कारणाने कदाचित दबाव आणला होता पंचांवरती. मात्र पंच हे कालच्या दिवसापासून आजही चांगला परफॉर्म त्यांच्या माध्यमातून होतोय. 13 खेळाडू ते चांगल्या पद्धतीनं मैदानामध्ये सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि कदाचित स्कोर इथे थांबवला जातोय. आहिस्त्या तीर इतके दुःखे से काम नाही चलेगा. कारण इथे ऑन द फायर करावा लागेल. सुनील आणि विनोदला षटकार चौकार षटकार चौकार षटकार चौकार ठोकावे लागतील. इथे मात्र काय केलं जातोय. बॅटच्या पट्ट्यात बॉल सापडत नाही आणि दांडी गुल केली जातोय. खेळाडू क्रमांक दुसरा बाद तंबूच्या आसराला विनोद कातकरी मॅन फ्रॉम वेशवी. चिरनेर इंद्रायणी मैदानी गाजे क्रिकेटची ही पंढरी. चिरनेर इंद्रायणी मैदानी गाजे क्रिकेटची ही पंढरी. चिरनेर इंद्रायणी मैदानी गाजे क्रिकेटची ही पंढरी. 5 बॉल खेळला विनोद आणि एक सुद्धा धाव आपल्या संघाला जमवलेली नाही. पहा इथे कदाचित कंजूस बरी इथे फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कदाचित दाऊद नगरचा हा गोलंदाज आहे. अर्थातच विजेंद्र दाऊदनगरचा हा गोलंदाज आणि चांगला परफॉर्म करतोय. आपल्या संघाला कशा प्रकारे विजय प्राप्त करून द्यायचं ते गोलंदाजी प्रत्येक बॉल मध्ये दाखवतोय. यावेळेस मात्र रिव्हर्स स्लिपचा फटका. चेंडू जातोय सरळ डीप पॉइंट क्षेत्रामध्ये भुरकन निघून चौकार. संघांवरती सामना जिंकायचा आहे. सामन्यावरती वर्चस्व गाजवायचं आहे. सकाळ संध्याकाळ केलेला सराव इथे आपल्याला फायदामंद पडेल का. रोहिदास सध्या ऑन स्ट्रायकर आहे. वेशवी गावाचा हा खेळाडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला बॉल फेकला होता. अंतिम क्षणाला मात्र तो बॉल मिस झालाय आणि या बॉलवरती तो डॉट बॉल. चांगला प्रयास इथे पाहायला मिळतोय. टोटल धावा संघाच्या इथे पाहायला मिळतात त्या फक्त आणि फक्त 8 धावा. दुसरा षटक. दुसऱ्या षटकामध्ये मी तर म्हणेन की 8 धावा चांगला प्रयास करतोय डाऊननगर संघाचा. हा म्हणजे डाऊननगर गावचा हा खेळाडू आहे.
इथे मात्र सरळ आपल्या शरीराचा वेध घेतोय बॉल, शरीराचा वेध जाऊन सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चांगला प्रयास इथे पाहायला मिळतोय. गोलंदाज क्रमांक दुसरा मॅनेटो पाबरचा हा दुसरा षटक होता. रोहिदास कातकरी पेशवी खजिनदार धर्मपाल धीरांचे खजिनदार विनोद कातकरी पेशवी सल्लागार चिन्नेर इंद्रायणी मैदानी गाजे क्रिकेटची ही पंढरी चिन्नर इंद्रायणी मैदानी गाजे क्रिकेटची ही पंढरी चिन्नर इंद्रायणी मैदानी गाजे क्रिकेटची ही पंढरी चिन्नर इंद्रायणी मैदानी गाजे क्रिकेटची ही पंढरी प्रदीप खैर रांचे हो दिलदार आदिवासी खेळाडूंना दिला आधार रोहित कातकरी खेळाडू वेशवीवाला गुलाब कातकरी खेळाडू जांभूळ पाडा. थँक्यू. इथे हा ड्रिंक टाइम होता. अर्थातच जास्तीत जास्त इथे क्रिकेटला टोटल धाबा आल्यात 8 आणि 47 धाबांची गरज आहे. 55 धाबांचा टार्गेट. आता मात्र 47 धाबा कशा प्रयासामध्ये येतील 18 बॉल मध्ये. अरे सुनीलला पूर्णपणे कालच्या दिवसामध्ये ज्या प्रकारे गवर तुटून पडला होता त्याच प्रकारे आज इथे सुनील तुला तुटून पडावा लागेल. पहा बॅडलॅग होते एवढ्या धावा चेसिंग करून सुद्धा तो संघ इथून बाद झाला आणि तोही मोहन तुझ्या संघानं बाद केला. आपल्यावरती देखील इथे घाम पोडला होता त्यानं. 2 षटकामध्ये 30 धावा जमवल्या होत्या आणि 12 चेंडूमध्ये 20 धावा जमवताना मात्र गैर बाद झाला. तिथून मात्र सामन्याला कलाटणी दिली. पहा इथे पाहायला मिळतोय सुनील सध्या आहे. सुनीलचं कौतुक करावं लागेल. सुनीलला अंदर फायर करावं लागेल. मैदानामध्ये टिकून खेळावं लागेल. शेवटच्या बॉल वरती 18 बॉल 47 धाबा. यावेळेस मात्र सुनीलच्या बॅटच्या पट्ट्यात बॉल सापडलाय. चेंडू जातो 1 बाउंड सीमारेषा पार. बुरकन चौकार. धोकेबाज हो पहा इथे सुनील या बॉलवरती जर षटकार आला तर दिनेश मॅनफार्म रानसई अख्ख्या ओव्हरमध्ये अजून एक षटकार मारायचा आहे. 100 रुपयाचं इथे कॅश प्राइज आली आणि टोटल धाबा इथे पाहायला मिळतात. त्या इथे मात्र काय घडेल काय बिघडेल. कही पे निगाहे कही पे निशाणा. सुनील बॅक टू द पॅव्हलियन. डीजे दुनिया सारी गाजे क्रिकेटची ही पंढरी चिन्नर इंद्रायणी मैदानी गाजे क्रिकेटची ही पंढरी. थँक्यू. सुनील इथे आपल्याला विचार करायचं होतं कारण हा बॉल पूर्णपणे ऑफचा बॉल होता. तो हातमध्ये बॉल घेतला आणि सरळ त्या बॅटच्या टोकावरती बॉल लागला आणि बॅक टू द गोलंदाज. अप्रतिम कामगिरी तेजस. पहा तेजस आपल्या खेळाडूंचं टाळ्या का वाजल्या जातात
कारण मोठा मासा घालायला लावलास, तोही रानसाईच्या धरणांचा. सुनील कातकरी वेशवीचा हा खेळाडू आहे, सातत्याने मोठमोठे फटके येतात. आणि तो सुनील पहा, सुनीलनं ही आठवण ज्या वेळेस सुनील खेळतो त्यावेळेस नेहमीच मी आठवण करतो, कारण ज्या वेळेस कुंडेवाल संघ नव्हता तो कुंडेवाल संघ या सुनीलनं उभारला होता. तोही ओपन स्पर्धा, मोठमोठ्या स्पर्धा खेळण्यासाठी जायचा. आज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आपल्या संघामध्ये आपल्या गावातील एका पॅकरनं संघ निवडलाय, तोही दीप्ती 11 वेशवी. मात्र इथे थोडस दडपण. रोहितला देखील इथे ते 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 100 रुपये या ओव्हरमध्ये आपल्याला षटकार ठोकायचा आहे. टोटल धाबा आल्यात 12, म्हणजे अजूनही आपल्याला बऱ्याचशा धाबा काढायच्या आहेत. इथे मात्र ऑन साईडला खेळलाय. मी तर म्हणेन की डिप्स खेळल्या क्षेत्रामध्ये शॉर्ट सिलेक्शन, तिथे क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धाबा सरशारीतीनं पूर्ण. पहा, दिगोडे गावचे हनुमान शान छोट्या मोठ्या असे 2 भाऊ एका संघामध्ये खेळतात. अशाच प्रकारे आज 2 भावावरती ही जबाबदारी आहे. टोटल धाबा 55 जमायचे आहेत. एका बाजूला छोटा भाऊ आहे तर दुसऱ्या बाजूला मोठा भाऊ, म्हणजे रोहिदास आणि रोहित या 2 खेळाडूंवरती जबाबदारी, 2 भावांवरती जबाबदारी सोपवली दीप्ती 11 वेशवी संघाची. इथे मात्र काय केला जातोय, दांडी गुल केली जाते. रोहित बॅक टू द पॅव्हलियन. वेगळा झालाय. इथे षटकाराला बक्षीस होत, इथे विकेट पडत चालले. आता मात्र नाही, कारण दीप्ती 11 विश्व संघाचे ते पाठीराखे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चांगला इथे खेळाडूंचा परफॉर्म व्हावा. इथे बक्षीस लावलाय षटकाराला आणि विकेट वारंवार जातात. या कारणानं कॅश प्राइज माघारी घेतली, कारण इथे मात्र खेळाडूला खेळायचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अनिल. रोहिदास आणि अनिल पूर्णपणे जबाबदारी. आता पत्र 14 धाबा झाल्यात, अजूनही आपल्याला 41 धाबा काढायचे आहेत. इथे मात्र काय घडेल काय बिघडेल, धाबा होतील, मात्र प्रत्येक बॉलला षटकार चौकार कसे येतील हे प्रयास मात्र करावा लागतील. अप्रतिम गोलंदाजी तेजस कौतुक करावं लागेल. जांभूळपाडा गावचा हा खेळाडू आहे, मात्र प्रयास चांगला त्याच्या माध्यमातून केल्या जातात. पहा, इथे दोन्ही संघांवरती दडपण आहे, कारण समोरच्या संघाला जसं डॉट चेंडू जाणार तसं अडथळा निर्माण होतील. मात्र हे काय घडलंय, बॅटचा टॉप एज लागतं, चेंडू सरळ लॉंग स्टॉप सीमारेषा बाहेर येतोय. खणखणीत चौकार. येणारे बॉल आहेत 12. विजयासाठी गरज आहे 37 धाब्यांची. 18 धावा झाल्यात. 12 बॉल 37 धावा. टोटल इथे स्कोर आला 18. 12 बॉल 37 धावा म्हणजे पूर्णपणे तुटून पडावं लागेल. प्रत्येक बॉलवरती किमान आपल्याला प्रत्येक षटकामध्ये 3 षटकार येणं गरजेचं आहे. मात्र हे गरज मात्र कुठला खेळाडू निर्माण करेल, रोहिदास आणि अनिल. पूर्णपणे जबाबदारी आपल्यावरती सोपवली, जबाबदारीला स्वीकारावा लागेल का, जबाबदारीला कायम पडेल का. इथे मात्र काय घडेल काय बिघडेल, ज्याच्याकडे क्रिकेटचा अनुभव असणार त्यालाच हा मोहना क्रिकेट कळणार. कारण क्रिकेट हा अनुभवाची शिजोरी आहे. इथे अनुभव वापरावा लागतं, इथे डोकं वापरावं लागतं, कारण ताकदीच्या जोरावरती कधीही षटकार चौकार येत नाही. आपण डोक्यामध्ये केला, डोका वापरा या क्रिकेटच्या पाटल्यावरती आपण सहज षटकार मारणार. कारण आम्हीही भरपूर क्रिकेट खेळलोय. 2017ला आम्ही मायक्रोफोन दिलाय आणि 2017 पासून या रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मी सातत्याने जात असतो. कालच्या दिवसामध्ये देखील नेरळच्या ठिकाणी जायचं होतं, मात्र तिथे मी गेलेलो नाही, कारण आपल्याच इथे मॅचेस इथे चांगला
स्वभावाच्या मॅचेस आहेत UPLच्या आणि चांगला प्रयास इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज यावेळेस चौथा वापरला गेलाय. डावकोरे हाताचा गोलंदाज आहे करण कातकरी मॅन फ्रॉम जांभूळपाडा. इथे मात्र लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक आहे तैनात. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी दुहेरीचा सायन बादचाल केला जातोय आणि 2 धावा चांगल्या सहजच्या रीतीनं पूर्ण. रोहिदासला मात्र हिटिंग खेळी करावा लागेल. प्रत्येक चेंडूला हिट कसे जातील प्रत्येक चेंडूला चौकार षटकार कसे जातील याच्यावरती जास्त फोकस करावा लागेल. कारण आता 2 धाबा आल्या धाबा झाल्यात 20 अजूनही आपल्याला टोटल 45 धाब्यांची गरज आहे. सॉरी 35 धाब्यांची गरज आहे. मिस टायमिंग झालं चुका होत्यात सगळ्यांकडनं चुका होत्यात. इथे फुल टॉस बॉल कार्पेट लागत खेळला जातो. डिप्स खेळले क्षेत्रामध्ये बॉल तिथे अडवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रोहिदास बॅक टू द पॅव्हलियन. समाजासाठी आदिवासी पोर खेळ क्रिकेटचा खेळते ते बिनघोरा. कवी महादेव हाय दिलदारी कवी महादेव हाय दिलदारी तिरणे इंद्रायणी मैदानी गाजे क्रिकेटची ही पंढरी. इंद्रायणी मैदानी गाजे क्रिकेटची ही पंढरी इंद्रायणी मैदानी गाजे क्रिकेटची ही पंढरी. इथे मैदानामध्ये षटकार आणि चौकारांचा भाष्य उतरलाय. अतुल पहा बरीचशी मैदानं झोडून काढलाय. बरेचशा मैदानावरती प्रत्येक गोलंदाज झाला. इथे मात्र काय करेल. येणारे बॉल आहेत 10 विजयासाठी गरज आहे ती 35 धाव्यांची 34 धाव्यांची गरज आहे. टोटल धाबा आल्यात 21. पहा इथे थोडस बॉल उचली घेतोय पंचांकडनं इशारा येतो या ठिकाणी डॉट बॉल. पहा सहजच्या रीतीने मैदानामध्ये उतरलाय. एक बॉल जरी मिस केला असेल मात्र या बॉलवरती 100% षटकार किंवा चौकार येईल अशी अपेक्षा आहे आमची. कारण समालोचक आम्ही आहोत आणि आमचे गुरुवरही आहेत त्यांच्यामुळे आम्ही आज इथे मायक्रोफोन पकडलाय. हे पहा ऑन साईडला खेळला बॅक टू द फिल्डर धाव चितवण्याची संधी आणि धाव बाद. खेळाडू क्रमांक बराचसा वेळ मात्र घेतला होता. अतुल कातकरी मॅन फ्रॉम वेशवी बॅक टू द पॅव्हलियन. बघायला हो जमली तर धाबा आहे 33. 6 बॉल 33 धाबा. बुम बुम माट्या
पहा पंकज जाधवचं नाव का दिलंय? पंकज जाधव सारखी खेळी करेल का मैदानाच्या आतमध्ये? हा विकास, नवीन फलंदाज विकास. गोलंदाज आहे गणेश. स्ट्राईक वरती विकास. पहा इथे आडव्या पट्ट्यानं खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा डॉट बॉल होतोय, डेड बॉल. इथे थोडस काहीतरी मैदानाच्या आतमध्ये तडपण झालं, म्हणजे काहीतरी कुठल्या तरी काहीतरी चुकलं गेलं. कदाचित पंचांचं लक्ष नसेल या कारणाने हा डेड बॉल येतोय. आणि आता मात्र काय घडे, येणारे बॉल आहेत 6 आणि विजयासाठी 33 धाब्यांची गरज. 22 धाबा इथे पाहायला मिळतात. दडपण आहे दोन्ही संघांवरती. यावेळेस मात्र विकासच्या बॅट मधून आसमानी फटका आणि तो बॉल मात्र अंतिम क्षणाला. इथे मात्र काय केलंय, विकृत बुद्धी विनाशकार्य, आणि ती विनाशकार्याची बुद्धी इथे मात्र लाभदायक झाली ती दीप्ती 11 वेशवी संघाला. मात्र आता जसं डॉट चेंडू जातील तसं एकेरीनं धावसंख्येचा वाटचाळण होईल, तसं विजयाच्या पटलावरती प्रिन्स 11 चिरनेर संघ जाईल. बॉल झालेत 1 धाबा, 23 धाबा. अजूनही 32 धाब्याची गरज आहे. यावेळेस मात्र आसमानी फटका. थोडस जोर कमी पडायलाय. प्रयास चांगला केला होता, त्या ठिकाणी प्रयास मात्र फसला एकेरीनं आणि दुहेरीनं. आपण पराभवाच्या पटलावरती झुकणार दीप्ती 11 वेशवी संघ आणि विजयाच्या पटलावरती प्रिन्स 11 चिरनेर हा संघ जाईल. कारण अप्रतिम गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. इथे मात्र काय अर्थातच थोडेस हवेत बॉल होता. प्रयास तिथे मधुकर सारखा खेळाडू करतोय, मात्र प्रयास कैसे नाही चलेगा. षटकार चौकार असे टोकावे. इथे मात्र आता षटकार चौकार आले तरीही प्रिन्स दीप्ती 11 वेशवी आपला काही होणार नाहीये. कारण सामना जसं जसं बॉल संपणार तसं तसं विजयाच्या पटलावरती प्रिन्स 11 चिरनेर संघ झुंकत जाणार. खराब बॉल येतोय. गणेश आहे गोलंदाज, अनिल आहे फलंदाज. मात्र प्रयास इथे करणं गरजेचं आहे. टोटल धाबा आता आल्यात 25 धाबा. 25 धाबा बॉल या षटकातील शिल्लक आहेत. 3 बॉल. हाही बॉल ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा इथे अतिरिक्त घोषित केलाय, अवंतर घोषित केलाय आणि अशा प्रकारे 1 धाव वाढणार. एका धाबेच्या मदतीनं टोटल धाबा आल्यात त्या 27 धाबा. रिव्हर्स स्लिपचा खेळण्याचा प्रयत्न, लगी तो घात, ना लगी तो बरबाद. हाही बॉल मोहन कदाचित वाईट बॉल असता, मात्र अंतिम क्षणाला हा खेळाडू रिव्हर्स स्लिप खेळण्याचा प्रयत्न, आडव्या पट्ट्यानं खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो पट्टा फसला. इथे मात्र डॉट बॉल येतोय. पंचांचा इशारा देखील डॉट बॉलचा देतोय, कारण इथूनही आम्हाला दिसतो की हा बॉल डॉट जाईल. टोटल धाबा आहेत ते 73. सामना मात्र हळूहळू का होईना विजयाच्या पटलावरती झुंकत गेलाय. प्रिन्स 11 चिरनेर संघ चांगला परफॉर्म इथे केलाय. अर्थातच विजेता संघाची मॅच होईल लगेच. इथे मात्र डीप स्केडल्या क्षेत्रामध्ये बॉलला खेळलाय बॅक टू द फिल्डर. मात्र सामना एकतर्फी जिंकला गेलाय तो प्रिन्स 11 चिरनेर संघ. खूप शुभेच्छा. हरलेल्या संघाचे देखील अजून मॅचेस आहेत, त्या मॅचेस आपल्याला चांगल्या पद्धतीनं खेळा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय ज्यानं षटक 1 फेकला, त्यामध्ये 2 विकेट घेतले. फलंदाजी करताना 11 धावा आपल्या संघाला जमवल्या. असा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय करण कातकरी. अर्थात मी विनंती करतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी इथे करण ठरलाय आणि तो मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी मी मान्यवरांच्या माध्यमातून विनंती करतोय.
आमचे साथी समालोचक नारायण सर आपल्यास विनंती करतोय. पहा इथे मात्र अतिथी मान्यवर यांच्या मार्गदर्शनातून इथे आमच्या साथी समालोचकाला मान मिळाला आहे. इथे ट्रॉफी आपल्या शुभ हाताने दिली जाईल. कारण ही ट्रॉफी का ज्याने चांगला परफॉर्म केला, करणनं 2 विकेट 11 धावा आपल्या संघाला जमवून दिल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. दोदानी गावचे सातत्याने कमीत कमी वयामध्ये